जालन्यात परतूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांनी हा ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली। काँग्रेस नेते कल्याण बोराडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालाय। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला। तुम्ही 2014 म्हणले होते की 6,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, त्यात कुठे मिळाला 6,000? आता 10 वर्षांनी 2014 2024 आहे, 6च्या ऐवजी 12,000 रुपये मिळायला पाहिजे, पण आम्ही किमान 6,000 तरी मारतोय। अहो खताला पुरत नाही सोयाबीन वगैरे करायला। कापसाची काय परिस्थिती आहे? 12,000 आम्ही मागतोय कापसाला द्यायला। तुम्ही पीक विमा आमचा फसवलाय, 23चा आम्हाला पीक विमा दिला नाही, असं कसं किती चालणार? आणि कशामुळे आम्ही आमचं शोषण तुम्ही करून घेताय? सरकारने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून शेतकरी स्वतःच्या पायावर उभं राहील असं मला वाटतंय। त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आमचा मुआवजा मिळाला पाहिजे, आमचा पीक विमा मिळाला पाहिजे। आम्हाला शेतकऱ्यांना रस्त्यावर यायची काही हौस नाही, म्हणून आम्ही पीडित झालो। आमच्या आत्महत्या होत आहेत आणि सरकार झोपेचं सोंग घेतंय। दिवसेंदिवस शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये वाढ होते। सोयाबीनचे भाव पाडले जातात, परदेशातून तेल आयात केले जातं, कापसाचे भाव पाडले जातात, गाठी आयात केल्या जातात। हे भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे हे यावरून सिद्ध होतं। आत्महत्या वाढल्याची कोणी दखल घ्यायला तयार नाही। आम्हालाच आमचा अन्याय दूर करावा लागेल या उद्देशाने प्रेरित होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हा लढा उभारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।